तर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये कांद्याच्या पाठोपाठ आता टोमॅटोचे दरही घसरलेले आहेत। चांदवडमध्ये टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 100 ते 160 रुपयांचा दर आहे। उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। तर नाशिकमध्ये कांद्याच्या पाठोपाठ आता टोमॅटोचेही दर घसरलेले आहेत। नाशिकमध्ये 20 किलोच्या कॅरेटला 100 ते 160 रुपयांचा दर आहे। उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी जी आहे ती पाहायला मिळत आहे। तर नवी मुंबईमध्ये महिलांना लग्नाचं आमिष दाखवत फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। मॅट्रिमोनियल साइटवरती स्वतःला इस्रोमध्ये सायंटिस्ट असल्याचं सांगत उच्च शिक्षित महिलांना आरोपी गंडा घालत होता। स्वप्नील वारुळे या बनावट नावानं विविध मॅट्रिमोनियल साइटवरती प्रोफाईल तयार करून आरोपी महिलांची ओळख वाढवत लग्नाचं आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करत होता। या प्रकरणामध्ये आरोपी आदर्श मात्रेला साथीदारासह अटक करण्यात आली आहे। आदर्श मात्रेकडून 89 लाखांची कॅश जप्त करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे अनेक गुन्हे राज्यभरात दाखल असून आणखीन पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। तर पुण्याच्या बानेरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली। लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच विवाहितेनं आपलं जीवन संपवलं। या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून नवरा, सासू, नणंद आणि सासरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सुसाईड नोटमध्ये स्वतःच जबाबदार असल्याचं मृत महिलेनं लिहिलंय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात।